अजित पवार भाषणाला उभे राहिले की ब्रेकिंग न्यूजची नुसती पेरणी करतात, पण हेच अजितदादा जेव्हा सहज गप्पा मारतात तेव्हा नेमकं काय होतं हे पाहायचं असेल तर हा स्पेशल रिपोर्ट नक्की पहा। अजित पवार मोकळे ढाकळे, मनात जे आलं ते बोलणारे, एक घाव दोन तुकडे, ना इकडे ना तिकडे, मुद्द्यावर बोट आणि जाग्यावर पलटी, अशाच या दादांनी औपचारिक गप्पांसाठी पत्रकारांना बोलावणं धाडलं आणि त्यामध्ये अशा काही ब्रेकिंग न्यूज दिल्या की विधानसभेच्या पटावरती दादा नेमके कसे चालणार, कोणतं प्यादं कसं सरकवणार याचाही अंदाज आलाय। प्रत्येक जण आता आपापल्या परीने सर्वे करतील आणि ठिकाणचे सर्वे समोर ठेवले जातील आणि त्याच्यात जे दोन सर्वे एका बाजूला जातील। लोकसभा निवडणुकीत जागा सोडताना किंवा मित्रपक्षाचे उमेदवार ठरवताना भाजपने सर्वेचा कागद पुढे ठेवले आणि त्यामुळेच मोठा नुकसान झाल्याचं महायुतीतील नेतेच नंतर उघडपणे बोलत होते आणि विधानसभेला याचाच फटका बसू नये यासाठी दादा सावध झाले असावे आणि म्हणूनच भाजप सारखाच सर्वे एजेंडा राबवावा यासाठी दादांनी पुढाकार केला असावा असं बोललं जातंय। पण सर्वेचे मास्टर असलेले भाजप दादांच्या या सर्वेला किती महत्त्व देणार हे पाहावं लागेल। सोबतच ज्या भाजपने ज्यांना कडाडून विरोध केला होता त्या नवाब मलिकांना पुन्हा मैदानात आणण्याचा मनसुबा दादांचा दिसतोय। याला भाजप मम म्हणणार का हा खरा प्रश्न। दादांसोबत गेलेले आमदार परत येणार असा दावा गेल्या काही दिवसांमध्ये खुद्द शरद पवारांसह त्यांचे नेते सुद्धा करतायत। त्याचाच धागा पकडून अजित पवारांनी त्यांचा रोड मॅप सुद्धा गप्पांमध्ये उघड केलाय। खरं तर अजितदादांच्या बंडाचा निर्णय हा राष्ट्रवादीचा जन्म झाला तेव्हापासूनच सर्वात मोठा धक्का होताच, पण दादांच्या आयुष्यातही मोठी कलाटणी देणारा होता, जो दादांना कौटुंबिक हिंदोळ्यावर नेणारा होताच, पण दादांच्या राजकीय कारकिर्दीतली सर्वात मोठा वळसा होता। दादांच्या नेतृत्वाची कसोटी पालाला लावणारा होता आणि त्याची पहिली लिटमस टेस्ट झाली ती लोकसभा निवडणुकीत। तिथं असमाधानकारक असा शिक्का बसल्यानंतर दादांसोबत गेलेले आमदार परत फिरणार का अशा चर्चाही रंगल्या। खुद्द शरद पवारांनी तसे सुतवाचीही वेळोवेळी केले। महत्वाचं म्हणजे अनौपचारिक गप्पांमध्ये दादांनी सोबतच्या आमदारांबाबत प्लान बी ही तयार ठेवल्याचं राजकीय जाणकार सांगतात। गप्पांच्या ओघामध्ये अजित पवारांची गाडी पोहोचली ती निलेश लंके यांच्या मुद्द्यावर। लोकसभेच्या आधी निलेश लंके तळ्यात मळ्यात का करत होते या आतल्या गोष्टींवरचा पडदा दादांनी गप्पांमध्ये उघड केला, ज्यामध्ये भाजपच्या त्यावेळेच्या भूमिकेचा सुद्धा आरसा दादांनी समोर आणलाय। निलेश लंकेंना संधी देण्यामध्ये मीच पुढाकार घेतला। लंके आधी लोकसभेला माझ्याकडून लढण्यासाठी तयार होते। लंकेंना लोकसभा हवी होती, सुनेत्रांनी विधानसभा लढवावी ही लंकेंची इच्छा होती। तिथे भाजपचा विद्यमान खासदार असल्यामुळे भाजपने लंकेंसाठी जागा सोडली नाही। नगरची जागा धोक्यात असल्याची कल्पना दिली, मात्र भाजपनं ऐकलं नाही। पालकमंत्र्यांनी त्रास दिला, त्यांच्या सोबत काम करणार नाही ही लंकेंची भूमिका होती। जवळच्या लोकांच्या क्रेशर खाणी या बंद केल्यामुळे आपल्याला फटका बसेल असंही लंकेंचं मत होतं आणि त्यानंतर निलेश लंकेंनी शरद पवारांच्या गटामध्ये जाऊन निवडणूक लढवली। लोकसभा निवडणुकीत भाजपच्या सुजय विखेंना कात्रजचा घाट दाखवत निलेश लंके हे जायंट किलर ठरले आणि राज्यभर चर्चाही झाली। मात्र याच निलेश लंकेंचा राष्ट्रवादीतील प्रवेश आपल्यामुळे झाल्याचं सांगतानाच लंके शरद पवार गटातून का लढले आणि आपण त्यांना तिकीट का देऊ शकलो नाही याची आतली गोष्ट दादांनी सांगून टाकली। लाथ मारेन तिथे पाणी काढेल हा दादांचा ऑरा महाराष्ट्राने नेहमीच पाहिलाय, पण जिथं गप्पा मारेन तिथे ब्रेकिंग न्यूजही देईन असंच काहीसं दादांच्या अनौपचारिक गप्पांबाबत झालंय। कारण यामधून विधानसभेसाठी दादांच्या प्लॅनची ब्ल्यूप्रिंट काही प्रमाणामध्ये का होईना पण समोर आली आहे। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।